पांड्या स्वप्नी स्वयं नाम प्रगट केलं. ते करण्यासाठी सर्वज्ञता बायसांच्या विनंतीला मान देतात. सर्वज्ञ म्हणतात, आम्ही काय त्याच्या नाथेचा बैलू, बोलावल्या जाईल. मग बाईसा आता प्रेमी असल्यामुळे नाबा त्याने निंदा सांडिली, विजयी करा. म्हणून बाईसा प्रार्थना करतात आणि मग गोसावी गुंफेशी पांड्याच्या विजय करतात. म्हणजे निंदा सोडल्यावर स्वामी भेटतात असा त्याचा अर्थ आहे. किती सोपं आहे की नाही? प्रेमियाला विनंती केली ना. आपण निंदा सोडली तर स्वामी भेटतील. कोणी प्रार्थना केली गुरु सुहृदानी, हे की नाही? आणि आपण निंदक आहेत आणि प्रार्थना करणारा आहे, तर तो प्रसव पारुखला जाईल असं. तिकडे हसूबाईसांचा विपरीतत्वाचा आहे, तिथे बाईसांचीच प्रार्थना आहे. म्हणजे जाय 22 दोषाला एक एक दोष माहिमभट्ट इथं या लेळेमध्ये गुंफन करतात, असं होऊ शकतं. मग तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करणारा पाहिजे. स्वामी मानतात, स्वामी दाराशी उभे ठेले आणि उंबऱ्या बाहेरी दोन्ही श्रीचरण. आता दोन्ही श्रीचरण दिसतील तुम्हाला, उंबऱ्याच्या बाहेर आहेत ते. त्या पांडाने पाहिलं आणि श्रीचरणावर ओट्यावर सरळी घातली, माथा ठेविला, दंडवती घातली, श्रीचरणापाशी लोळू लागला. जी मी गोसाव्याशी नीच भके. जाणीव झालेली त्याला. मग तेही बाईसा ते म्हणितले, ओट्यावरी आसन घाली. मग ओट्यावर आसन बसलं, आसनी उपविष्ट गोसावी झाले, दंडवती घातली, श्रीचरणा लागले. मग त्यांनी श्रीचरण प्रक्षालन केले, चरणोदक भीतरी घेतले, मस्तकी वंदिले. ही पद्धत आहे. विडा ओळगवला आणि मग अवघी रात्रीचा वृत्तांत सांगितला. म्हणाले, असं झालं रात्रभर मला. सर्वज्ञ चुप बसून ऐकतात ते. आता आणखी सर्वज्ञांनी बोलायला सुरुवात केली नाही की नाही? गप गपच आहे सर्वज्ञ. स्वामी ऐकतात, बाईसा ऐकतात. तो म्हणतो, आज मारलाच होता परी हे गोसावी राखिले. आओ नागूबाई, आओ नागूबाई, हे कहून गोसाव्याशी तुम्ही नेना हो. तो ज्ञान सांगतोय बाईसांना. बाईसा म्हणते, बा नेनो बा. नेनो रे म्हणाले पांडू. तेने म्हणितले, हे द्वारावती का श्री चांगदेव राऊळ गोसावी, हे साक्षात ईश्वर माहितीये का म्हणाले बाई तुला, आणि यांनी माते राखिले हो, म्हणून वाचला हो, एरवी मी मरता हो. असं म्हणून तो करुणा भाषणी पुनःपुणे सांगती, पुन्हा पुन्हा सांगायचे. बाईसा कुतूहलाने स्वामींकडे बघायच्या, त्याच्याकडे बघायच्या, स्वामींकडे बघायच्या. मग बाईसा म्हणतात, बाबा आपण्या नाव काय? सर्वज्ञ म्हणाले, बाई पांडा म्हणत असे तेची, हे मार्गाशी स्मराव्या कारणे स्वीकारले असे. हे स्मरणीय नाम. मग तो म्हणतो, जीजी मद तूप दूध तुपे न माखिता आपला उचिष्ट प्रसाद पाठवावा. तुझी आट आहे, दूध आणि तूप न लावता. ते मद पथ्य आणि श्रीचरणोदक ते मद उदक द्यावे. मग गोसावी दूध तुपे येऊन प्रसाद पाठवतात त्यांना, आणि बाईसा प्रत्येही प्रसाद देतात. आणि मग अशा प्रकारे ते
दिसा दो चौ सरले पांडे. अशा प्रकारे पांड्याचा इथे अंत झाला. त्यानिमित्ताने सर्वज्ञांची ओळख झालेली आहे परमार्गाला. माय धुवा दर्शन. ह्या दोन आई आणि मुलगी यांची कसं दर्शन झालं ते महिमभट्ट इथे सांगतात. गदो नायकाचे ब्रह्मपुरिये माय धुवाचे घर. गदो नायक कुठे राहायचे? ब्रह्मपुऱ्या. तिथे पुरे आहेत पैठणला आज पण. अमकापुरा तमकापुरा. तीही कही प्रयागी स्नान करती त्या मायधुवा. तोची देव पाहाती. म्हणजे लोणारला प्रयाग आहे नावाचं. अशी कोणती लीळा आहे बरं की तिथे म्हणाले तुम्ही प्रयागा जागा? नाही. हा मंडळीकांची लीळा आहे. आणि ते मग पळत सुटले. बटवासाने थांबवलं, म्हणाले प्रयाग येतच आहे. म्हणा कुठं चालला तिकडं प्रयागाला. तर हा प्रयाग प्रत्येक ह्या पैठणमधलं प्रत्येक झाड सुद्धा महत्वाचं आहे का नाही? प्रत्येक खाण महत्वाची आहे. तिथे स्वामींच्या मुखातलं ते वर्णन येते. असो तर ह्या प्रयागला जायच्या. तिथे देव पाहती. मग काही लोणारी स्नान करती. तोच देव पाहती. काही पिंपळेश्वरी स्नान करती. तोच देव पाहती. आदित्यवारी भोगावतीयशी महिमा. मग ती दिवशी अवघा लोक भोगावती स्नान करायला जायचा. हे आपण बाया जायच्या असा त्या बायांचा क्रम आहे. म्हणजे देवता भक्ती कट्टर आहेत त्या देवता भक्ती करणाऱ्या, करायच्या त्या. मग अशा ऐसाई कधी आदित्यवार आला. मग भोगनारायणावरून भोगावती स्नाना जात होत्या त्या मायधुवा. आणि मग त्या भोगनारायणाच्या मंदिरात उद्याचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी भोगनारायणाच्या अंगणी उभे असते. अंगणामध्ये सर्वज्ञ आहे. पूर्ण मूर्ती दिसेल तुम्हाला. अंगणात उभे असलेले स्वामी. आता इथं तुम्हाला पूर्ण मूर्ती आठवावी लागेल आहे की नाही? एक एक अवयव आठवून चालणार नाही. आता पूर्ण अंगणात स्वामी आता प्रसन्न आहे. कृपा दृष्टीने सर्वज्ञ त्या बायांकडे आता पाहतात. आणि मग जाती वेळी गोसाव्या ते दारवंट्यांतून सन्मुख देखिले. जाताना त्या बायांनी तिकडे स्नान केलं. त्याच वाटेने मागवता आल्या. तवले की गोसाव्या ते देखिले. जाताना दोघींनी पाहिलं. येताना धुवा लेकीनं बघितलं स्वामींना. तीच तर कृपादृष्टी अशी आपण आता इथं दृष्टी दृष्ट हे दृश्य दृष्टा काय भानगड्यावर दृश्य असतो. दृष्टा गीतेत कसं आहे का ते? काय दृष्टा दृश्य हे दृश्य दिसलं पाहिजे आपल्याला. दृष्टा जगाचा दृष्टा दृश्य. आणि तो पाहणारा आपण, अनुभवणारे आपण, दाखवणारे स्वामी. दिव्यम ददामि ते जाणीवेतून दृश्य निर्माण होतं.
पूर्ण जगाचं उपादान कारण कोण आहे? या दृश्य जगताचं दृष्टा कोण आहे? परमेश्वरच आहे ना. मूळ कारण देव आहे. मग ते दृष्टा दृश्य दर्शन म्हणून ते म्हणतात दर्शन अनुसरण सेवा. त्याला कसं वेगळं सांगायचं त्या वचनात स्वामी नाही की नाही. आपण काही वेगळं समजून बसतो. दर्शन होतं. चला, तर हे ते दर्शन तसं झालेलं आहे, ते दिव्य दर्शन त्या धुवाला. त्याच्यासाठी स्वामी अंगणात उभा आहेत. किती वेळ तरी प्रतीक्षा करतात. मग आता ते माय धुवा गेल्या, येताना इकडूनच यायला पाहिजे त्या. मी असाच उभा राहील आणि त्या धुवाला मी बघन, ती मला पाहिल मग वेधेल, असा तो संकल्प स्वामींचा आज आहे तो. आणि मग त्या आई म्हणते, अगं, ती म्हणते धुवा आईला म्हणते, या देवा ये ग जाओ, हे देऊळ आम्ही कही देखिले नाही. मायेशी लेकी थोर पडिये, तैशी आज ती भोग नारायणाशी आलिया. गोसाव्याशी तिथे पटीशाळेवरी उजवेकडे असनसे, आणि माता देवळांत गेली, देवता पाहिली, आणि इकडं लेकी गोसाव्याशी देखिले. सामोरे आली, दंडवते घातली, श्रीचरणा लागली, श्रीमूर्ती अवलोकित, गोसाव्याजवळी बसली. असं बसावं क्षणभर त्या लेकीसारखं. आईला पाठवून दिलं तिनं मंदिरात. बघ बाई मूर्ती बघत बस म्हणाली भोग नारायणाची, आणि हा जगाचा भोगता मी बघते. हुशार दिसते ती पोरगी आहे. आणि ती स्वामींची पूर्ण श्रीमूर्ती अवलोकित बसलेली आहे. असं बसावं साधूने, कमीत कमी निश्चळ होऊन बसावं. स्वामी समोर बसलेले दिसावेत. आणि स्वामी आता डोळ्यानेच बोलतात, ती पण डोळ्यानेच बोलते. असं तो प्रसंग आहे. ती गोसाव्या ते पाहतच राहिली. मग आई तिकडून आली, म्हणते, हाव देव पाहावया आलीशी तर देव पाहाशीच ना का. तुमची चांगलं भोग नारायणाचा देव पाहू ना. चल ना म्हणाली, बाई तू इथंच बसली गो माय, चल ना हो बाई, इथं कशाला बसली हो माय. ती उगेच होती ती पोरगी छकोली, ती उभीच आहे गप, एक नाही दोन नाही. किती छान लिळा आहे ना. आता काय असं अवघड काहीच नाही या लिळ्यामध्ये, का नाही. सोपं आहे आठवायला. आओ चाल गो जाऊ घराशी, कन्या बैसलीच असे, एक नाही दोन नाही. पुन्हा ती माता म्हणते, कागा उठशी ना, चल ना, देव पहा ना. ते उगीच ते न उठी. सर्वज्ञ म्हणतात, बाई इथीचे दृष्टीद्वारे वेधे वेधली म्हणून न उठते. इथीचेने दृष्टी हे वचन आहे आपल्या सूत्रपाठात, म्हणजे दुसऱ्या सूत्रपाठात. असं वेधे वेधली. आता आपण बसतच नाही, उठायचा प्रश्नच नाही, वेधायचा प्रश्नच नाही. आणि खराच वेध असला असता तर आपण शांत बसलो असतो, की नाही. बोधशक्तीमध्ये वेधशक्ती असते की नाही. एका एका शक्तीत सगळे गुण असतात, गुणधर्म सगळ्या असतं. ते प्रेमात सगळंच असतं. प्रेमशक्ती सगळं असतं वेधशक्तीत, बोधशक्तीत, आहे की नाही. जसं देवतेच्या एका गुणामध्ये 5 गुण आहेत ना देवतेचे. कोणचे 5 गुण देवतेच्या? देवता ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य. ज्ञानामध्ये 5 गुण असतं.
एक मुखी चार अंश. एकात एक सर्वज्ञांच्या वेदात सगळं, बोधात सगळे, प्रेमशक्तीत सगळं, सगळ्यामध्ये सगळे. देवतेचे आहेत तर परमेश्वराचे असायला काहीच हरकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही स्वस्थ बसलेले आहात देवाजवळ. कसा का असणार, काय नसेल आपल्याकडे आचार विचार, पण ती आवडी आहे म्हणून देवाजवळ बसलेत आपण, सगळं काढून. विषात बसणं लय कठीण आहे, कलियुग आहे. कलियुग आहे हे. कलियुगात व्यसन फिश काय नसतंय ते. त्याला काय असतंय, साडी घालायला किती वेळ लागतो. विषयाचं खूप मोठं मान आहे की नाही. ब्रह्मांडाचं खूप मोठं मान आहे विषयामध्ये. संत दर्शन आहे की नाही. कथा आहेत पुराणामध्ये साधूचं. साधूचं दर्शन झालं तर कुणाचं विश्वामित्राची ती काय कथा आहे ते, विश्वामित्र आणि वशिष्ठ. विश्वामित्राने 1000 वर्ष तपस्या केली, 10,000 वर्ष. ह्याच्या भेटीला आले वशिष्ठांच्या, आणि संकल्प मग भेट झाली, एकमेका भेटल्या, पाठ गेला. माहिती आहे तुम्हाला ती कथा, सांग वेळ जाईल तिथे, जाऊ द्या. ऐकायची का? जाऊ द्या, तुमची इच्छा नाही, मग काय करता. स्पेशल ऐकावं लागते. ना ती अशी झोप येते का? बरं, स्पेशल ऐकावं लागते म्हणजे ती. चालतं. स्पेशल नंतर ऐका, काय नाही ऐकलं तर काही फरक नाही पडत. देव थोडीच अंतरणार आहे. तर म्हणाले, वेधली. यावर मासोळीचा दृष्टांत निरोपिला. स्वामींचा आता निरोपण एक एक सुरू झालं. बायसांना कोणता दृष्टांत सांगितला तो एक सांगितला. आता इथे मासळी असे, ते पाण्यात वित वित जाई. पाण्यात राहते, पाण्यातच तिला लेकरं होतात, आणि ती लेकरं पाण्यातून वाहून जातात. पण परतोनी त्या ते दृष्टी पाहे. अमृत कळा असे ते संचरे. त्याच्या नजरेमध्ये अमृत कळा असते. तर लेकरं कुठे गेले, पाण्यात वाहत गेले. तसे चक्रधर स्वामी उत्तरापंथी गेले जे उद्धरणासाठी. पण तिथून जर त्यांनी परतवून पाहिलं तुम्हाला, तर त्यांची अमृत कळा सर्वज्ञांच्या ईश्वर स्वरूपात असलेली वेदशक्ती संचरू शकतात. त्यात ती वाढती, ते पिलं मोठे होतात. तर तुमचं साध्य आणि साधनाधिकार मोठा होतो, वाढत जातो योग्यता तुमची. तसे परमेश्वराचे दृष्टीपासून एका वेद संचरती. अशा अनेक अर्थ दृष्टांतात असतात, ते आपण पाठ करायची. मग लेखी निरोधेची निघाली, नमस्कार करुणी घरा गेली. लेख निघाले. घराला गेली, माय धुवा घराशी आलिया. आणि मग लेकीशी ज्वर आला. तो ज्वर ऐसा आला जे देह जाय. अवस्था प्रगटू सरली, थोर पीडा होऊ लागली, आणि लेक निजैली. माता म्हणितले, का निजलीस ग माय म्हणाली. पाहिले तव ज्वराला असे, मातेशी लेखी थोर प्रिये. ते महाकुळे होत साते, तियेशी धावा धाव करू लागली, काकुलती करू लागली. हे करतात मग माणसं असे दुःखाच्या प्रसंगी. हागे आई, तुझं काही काढापाचन शीतपथ्य करू, उणवणी शिळवणी करू. उणवणे म्हणजे काय आणि शिळवणे म्हणजे काय सांगा बरं, पाठ असलं तर. त्या म्हणते, काही काही मग काही धावणे करणे न लगे. हे धावणं करावं लागतं. मी म्हणेन ते करशी
तेने जाई, तरीची जीव वाचेल. ती पोरगी म्हणते, आई ओ काय तू फालतू धावना धाव करू नको, धावणं बी करू नकोस. धावणं म्हणजे काय पाय पडलं. ते तुमच्या अर्थाने येते, जातो वेळ जाईल मग. हं. ते धावणे करणे हा विशिष्ट वाक्प्रयोग आहे. आई म्हणते, ती पोरगी म्हणते, अगं मी म्हणाल ते करशील का तू, तर माझा जीव वाचेल. आई म्हणते, तरी हा घे आई, तरी सांग का, हा जरूर तुझं कायसे न जाईल, तुझा ताप कसा जाईल. ती म्हणती, आई भोगनारायणी जे गोसावी असती, तयाचे मज दर्शन होईल, तर माझे देह वाचेल, एरवी न वाचे. ती म्हणते, हो का ग. म्हणून माय ती भोगनारायणाची आली, तेच दंडवते घातली, श्रीचरणा लागली स्वामींच्या, अवघा वृत्तांत सांगितला. सर्वज्ञच म्हणतात, बाई मग काय म्हणत असा. मग माता म्हणितले, तर गोसावी तेच विजयी करावे, मज कन्यादान द्यावे. पाहता ही कन्यादान आहे. चला, अशी विनंती स्वामी स्वीकारतात. स्वामींनी आयोजित केलेली ही लीळा आहे आणि ते ओसरीवर विजय केले सर्वज्ञांनी. आता ती ओसरी, तिचं स्थान नाही आज आपलं, आपण निर्माण करून आठवावं. माता म्हणितले, उठी का, गोसावी विजय केले, नामामृत ऐकवून ती संजीवन होऊन उठली. हे ऐकलं म्हणजे अगं ते गोसावी आले, हे नामामृत ऐकलं, नामाचं अमृत, आणि ती तिला संजीवनी मिळाली त्यावेळेला. हे संजीवन म्हणजे काय असते, संजीवन, सजीवन. आपलं नुसतं जीवन आहे, संजीवन नाही ते. चला, तुम्हाला ते काय मतलब पण नाही. क्षेमालिंगन दिलेलं आहे सर्वज्ञानी तिला. आता हे क्षेमालिंगनामध्ये एक आलिंगन इथं आठवावं. आतापर्यंत किती आलिंगन झाले पाठ करून घ्या. त्याच्यामध्ये हे एक ऍड करा. आता जे गोसाव्यांनी रचलेल्या लीळेमध्ये गोसाव्यांकडून आलेलं क्षेमालिंगन आहे. घेतलं तिनं, पण दिलंय स्वामींनी, नियोजन स्वामींचं आहे. असे किती आलिंगन आहेत की स्वामींच्या नियोजनातून झालेले आहेत. संपूर्ण चरित्रात शोध करायचं, लिहून नोट्स काढायच्या. आलिंगन म्हणलं की आलं पाहिजे, असं क्रमाने पाठ झालं पाहिजे तुमचं. त्याची काही गरज पण नाही, काही गरज, काहीच गरज नाही की नाही. सध्याच्या काळाला काय आवश्यकता आहे, त्रास होतो. हे आलिंगन छान वाटतं, मस्त. मग दंडवती घातली तिनं, श्रीचरणा लागली, आणि त्या क्षणाला तिचा अर्धा ज्वर गेला. मग तर ताप जर आला तर हे केलं तर ताप जातो, अर्धा तर नक्की जाईल. मग तिने आसन रचलं, आसने उपविष्ट झाले. त्या आईने पूजा द्रव्य आणलं. पूजा आणि द्रव्य म्हणजे काय असते, पाणी ठेवलं, तिनं स्वामींना बसवलंय, आणि तिकडं आई तुझे तुके रंधन करू जाणसी, ते तुके आज रांधी. ती आईला म्हणते पोरगी. मग त्याने उपहार निपजविला. तेथेच गोसाव्याशी ओळणी ओळगवली. मग दोघींनी मर्दना दिली. जवळजवळ मर्दना देती, तव त्वर ज्वर निवृत्ती होई.
विशेषाला स्नान घालताना हे आठवावं. ही मर्दनाच आहे ती देवाला मालिश करावं. म्हणून आपण सेवा करतो. मर्दना म्हणजे स्नानाच्या अगोदर केलेली सेवा आहे. ही ती सेवा करताना हे आठवावं. आणि मग ज्वर जाईल. मग मर्जना झाले, पूजा केली, आरोग्य झाली, गोळा झाला, विडा झाला. आता सर्वज्ञ म्हणतात आता तुम्ही जेवा. मग त्या क्षणाला त्या बायाने बाज सुपवतेवरी सर्वज्ञांचं आसन रचलं, जाळी टाकली. सर्वज्ञाने तेथेच पहुड स्वीकारला. दोन्ही करपुटी धरुणी धनवेरी चरणक्षान चरणसंवाहन केले. हा प्रकार नवीन दिसतो. दोन्ही करपुट धरून धनिवेरी चरणशान ते करत असताना चरण संवाहन केलेलं आहे त्या पोरीने, त्या आईने, दोघींनी. चरणोदक घेतला आणि ताट प्रसाद उरला होता. तेची ताटी दोघी जेऊ बैसल्या. आणि मग काही क्षणभर तेथे पहुड झाला. आणि मग आपल्या बिढाराशी विजय करू आदरिले. आता स्वामी निघाले. निघता समय त्या पुरींनी दाटोणी क्षेमालिंगन दिले. दाटून म्हणजे अनेक अर्थ असतात. इथं कोणता अर्थ आहे दाटून? चांगला. बोला, सोपं आहे काय? सांगाय दाटून क्षेमालिंगन म्हणजे कसं? वेळ घालवू नका, बोला पटकन. कडकडीत. बर. आणि हा जो भ्रम आहे ना तो काढून टाका मला. त्या वेळेला तिथं लिंक झालं पाहिजे ते. ते गाणं आहे बघा, दाटून कंठ येतो म्हणजे काय? गाणं आहे की दामुली सुखाने जा, दाटून कंठ येतो. दाटून म्हणजे इथे काय? दाटून ऊर भरून येणे, त्याला दाटून म्हणता येते. तिचा ऊर भरून आला त्या पोरीचा, कंठात तिचा ऊर आला. आणि मग तिला क्षेमालिंग दिलं, हुंदका फोडून. त्याला म्हणायचं दाटून क्षेमालिंगन देणे. त्याचं दाटून क्षेमालिंगन कोणी कोणाला दिलेलं आहे चरित्रामध्ये? असे बरेच क्षेमालिंगन आहेत. पावसाने दिलेले दाटून कंठ येतो, सोडून गेला तेव्हा. अशा अनेक वेळा आहे. तुम्हाला त्यात रस घ्यायचा असेल तर मग त्या अर्थ समजेल. तुमचा जर भ्रम असेल काय काय नाही, सोपं तर आहे. ते भावना तुम्हाला त्यात टाकाव्या लागतील. मग 5 अवताराचे दाटून कंठाचं क्षेमालिंगन आलं. दत्तात्रय प्रभूंना कोण भेटलं बरं दाटून क्षेमालिंगन? चक्रपाणी प्रभूंना कोण भेटलं? गोविंद प्रभू बाबांना कोण भेटलं? तेव्हा स्वामींचा पण कंठ दाटवून आला. अशा अनेक लीळा आहेत. चिंतन करायचं मग कळतं. लय ज्ञानाच्या प्रकाशात काही मजा नाही. ते ज्ञान तुम्हाला इकडं जोडलं आणि इकडं आठवलं तर खरं आहे, नाहीतर ते सगळा भ्रम होऊन जात. ज्ञानाचं अस्तित्व आणि ज्ञानाचं ओझ्याखाली जगतो माणूस लय काळ, तर काय उपयोग होत नाही. काय उपयोग आहे त्याचा? हे असं आहे की घरात भरून ठेवलेले धान्याचे 100 पोते काय कामाचे आहे? असं कठीण पडतं ते. म्हणून आणि त्या क्षणाला सर्वज्ञ शांत उभे आहेत.
आणि ते आशेष देत आहे सर्वज्ञाला. त्याच आविर्भावातून स्वामी पण भेटत आहे. आणि त्या क्षणाला निशेष ज्वर, अनंता जन्माचा ज्वर स्वामींनी हरण केलाय तिथे. अशा लीळेमध्ये तुम्हाला असं एकांतात बसून वेगवेगळ्या भावनेने तुम्ही ही लीळा आठवू शकता, पाहू शकता, बघू शकता. आणि त्यावेळेला स्वामींना बोलू पण शकता. कसं बोलायचं हे आपल्या ज्ञानसृष्टीवर अवलंबून आहे. तुमची ज्ञानसृष्टी कशी आहे, तुमच्या अधिकार लीळेला लीळा आठवायला अधिकार लागतो. असं कोणी आठवू शकत नाही स्वामींना. लीळापाठ असू शकता तुमच्या, आठवू शकत नाही तुम्ही. आठवलं तर त्याला तुमचा भाव प्रविष्ट होत नाही. भाव झाला तर त्यात ज्ञान ओतू शकत नाही. ज्ञान ओतलं तर प्रेम ओतू शकत नाही. आणि हे सगळं झालं तिथून आनंद घेऊ शकत नाही तुम्ही. तर आनंद काय तुम्हाला लिहायचा? लिहाय ह्या आनंदासाठी असते. इथे आनंद घेतला तरच तुम्हाला पूर्ण संबंधाचा अधिकार उत्पन्न होईल, नाही होत नाही. अशी ती कथानक आहे. म्हणून माहीमभट्ट आणि बारीक बारीक गोष्टी शेमाळ्याने काय मोठी गोष्ट आहे काय? दाटून शेमाळणे मोठी गोष्ट आहे का? पण ते नमूद केले. विचारलं तिला, तुझ्या घरी जाऊन विचारलं माहीमभट्टाने, कशी उपकार आहे त्यांचे. म्हणजे कसं भेटलीस ग तू दुहे? आईला विचारलं असेल ना, कसं झालं हो त्यावेळेला तुम्हाला? असं का? स्वामी कुठं उभं तिथं का? बाज कोणची दिली तेव्हा आई तुम्ही? जगातला श्रेष्ठ ज्ञानी आज शोधून शोधून तो लीळा काढतो. तिनं म्हणत असं, बटो मी इथं बाज घातली बरं. स्वामी कोणत्या जाडीवर झोपले होते बाई? हे सगळं संकलन करायला किती कठीण श्रम आहे तो. आणि ते आपल्यापर्यंत उपलब्ध व्हायला लय कठीण नाही. ते त्या काळात काही फोटो नाही, झेरॉक्स नाही. आणि ते संपादित करून ते लिहून तुमच्यापर्यंत आलंय 800 वर्षापूर्वीचा काळ. आयतं वाचून आपल्याला चिंतन करायला नको वाटतं की नाही? अशी 12 प्रकारचे चरित्र आहेत. ही लीळा 12 प्रकारे 12 पाठात वेगवेगळ्या स्वरूपात एका शब्दाने येते. त्या पाठात वेगळी आहे, या पाठात वेगळी आहे, अशा. तर हे असं चिंतन झालं पाहिजे, संशोधन झालं पाहिजे. तर अशा प्रकारे सर्वज्ञ तिथला काम ओरखलं स्वामींचं. आता ईश्वर स्वरूपाचं काम संपलं आणि सर्वज्ञ भोगनारायणांना विजय केला. दंड